बातमी चंद्रपुरातून। ताडोबातील पट्टेदार रुबाबदार वाघ बघण्यासाठी नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते। मात्र आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या असल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल झालाय। देशी विदेशी पर्यटकांची एकच गर्दी आपल्याला ताडोब्याच्या जंगलामध्ये पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। पाहूयात। नाताळ आणि नवीन वर्षाची सुट्टी लागलेली आहे। ताडोब्यामध्ये पर्यटकांची एकच गर्दी झालेली आहे। काही पर्यटक आपल्या सोबत आहे, त्यांना विचारूया। मला बताइए, कुठून आलेले आहे तुम्ही? मैं ताडोबा से, बॉम्बे से आया हूँ। बॉम्बे से आया हुआ बच्चों को लेके यहाँ पे छुट्टी मनाने के लिए। और चूंकि नेचर से काफ़ी दूर रहते हैं, जो हम लोग शहर में रहते हैं, तो इस वजह से इनको ये नेचर दिखाना, प्रकृति दिखाना, उनको नेचर से जोड़ना, इसके लिए मैं इतनी दूर यहाँ ट्रॅव्हल कर गया हूँ। नक्कीच आपण बघितलं की एकच गर्दी आपल्याला ताडोबामध्ये दिसत आहे। अनेक पर्यटक, देशी विदेशी पर्यटक इथे आलेले आहे। काही महिला पर्यटक सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांना विचार। आज पहिलाच दिवस आहे, आम्ही आत्ता जाणार आहोत। आम्ही ऍक्च्युली कोल्हापूर पासून आलोय। आज पहिलाच दिवस आहे, आत्ता दुपारीच आलोय। आता बघणार, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे। 3 ते 4 दिवस सुट्टी आहे। अफ्रीका से आए हैं। हमने लायन, लेपर्ड सब बहुत देखे, लेकिन यहाँ के टाइगर देखने में बहुत मजा आ रही है। टाइगर देखेंगे? I want to see many tiger. To see so many tigers in Tadoba. आपण बघितलं की देशी विदेशी पर्यटक चंद्रपूरमध्ये दाखल झालेले आहे आणि आता त्यांची वाघ पाहण्याची इच्छा आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।